मनोदारांचा लढा उभारला होता. एक सामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला मनोदार जरांगे पाटील यांनी आपण जे म्हणतो सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलांना सोबत घेऊन हा लढा उभारला होता. आणि त्या लढ्याला यश आलेले कोणाचं त्यामुळे पोटसोड दुखत असेल, पण या ठिकाणी या आंदोलनाला माझ्या मते सरकारने यश दिलेले. त्यामुळे या ठिकाणी मी सरकारचं देखील अभिनंदन करत, समाज बांधवांचं देखील अभिनंदन करत. आम्ही विशेषतः सर्वांच्या वतीनं, मराठवाड्याच्या वतीनं मनोदादा जरांगे यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानून आम्ही अभिनंदन करतो. बरं, जे बॅनर लागले ते भाजपचे बॅनर लागले. मराठा समाजासाठी आम्ही खूप काही केलंय, मात्र एकनाथ शिंदेचा फोटो दिसत नाही, ते सुद्धा आरक्षणासाठी प्रयत्न करतो. बघा, या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब असतील, वाशीला मनोदादा खाली आंदोलन झालं होतं त्यावेळेस देखील बऱ्याचशा मागण्या त्यावेळेस पूर्ण झाल्या होत्या. आंदोलनाला यश मिळालं होतं. उर्वरित यश देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात यश मिळाले. बॅनर कोणते लावले, ठीक आहे, प्रत्येक पक्षाचे बॅनर लावले होते. आम्ही आमच्या पक्षाचे बॅनर लावू, त्या बॅनरवरून असा कुठला विषय हायलाईट करण्याची गरज नाही. या ठिकाणी या लढ्यामध्ये एकमेव माणूस होता, मनोदादा जरांगे. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी होतो. मुख्यमंत्र्यांचा पण श्रेय आहे ना. बघा, मी सरकारचं, महायुती सरकारचं, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, यांची सकारात्मक भूमिका आणि मनोदादाच्या मागण्या देखील सकारात्मक होत्या. त्यामुळे या मागणीला यश मिळालं. आपण तुमचे मुख्यमंत्री म्हणताय की एका जिहारने मराठवाड्याचे प्रश्न सुटणार नाही, हा जिहार काही सकट नाही. हे बघा, 58 लाख म्हणजे त्यावेळेस मिळाल्या त्या हैदराबाद गॅजेटमध्ये. आता आपल्याला मराठवाड्याच्या नाही, राज्याच्या 47,000 मराठवाड्याच्या ज्या हैदराबाद गॅजेटमध्ये त्या पूर्वीच्या नोंदी, आता त्या ज्या नोंदी सापडतात. आता मनोदादाने आपल्याला सांगितलं, उदाहरणार्थ पाचोडगाव असेल, त्यावेळेस जर 100 नोंदी असतात, आज कुटुंब वाढले पण नोंदी जर पूर्वजांची आहेत त्या, त्याचा निश्चित फायदा येणार काय आता मला आंदोलनात जरी सुरू असलं तरी गावात होती. त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सूचना दिल्या होत्या, आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची विचारपूस करा. आणि एकनाथजी शिंदे साहेब नेहमी या आंदोलनाच्या पाठीशी कायम राहिलेली. करायचं का बंद मित्रो? दर्शनाला नाही, उद्या उठलं झालं गणपती. ओके.